लातूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा लंकानाच। लातूरकरांनो सावधान, तुमच्या हक्काचे रस्ते चक्क चोरीला गेलेत। होय, हे खरं आहे। लातूरच्या बाह्यवळण मार्गावरील कोट्यावधी रुपये किमतीचे सर्व्हिस रोड चक्क गायब झालेत। कुठे अतिक्रमणं झाली आहेत तर कुठे चक्क रस्तेच गिळंकृत करण्यात आलेत। धक्कादायक म्हणजे महानगरपालिकेकडे याचे रेकॉर्डच उपलब्ध नाही। लातूर शहराच्या रिंग रोडवर सध्या भ्रष्टाचाराचा महापूर आलाय। शहराच्या विकासासाठी असलेले सर्व्हिस रोड आता कागदावरच उरलेत। भूमाफियांनी आणि बड्या धेडांनी चक्क सर्व्हिस रोडवरच डल्ला मारलाय। तिथे आता मोठी मोठी दुकानं आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत। प्रश्न हा पडतोय की हे लेआउट मंजूर झालेच कसे? या घोटाळ्यात महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त होतोय। जेव्हा बैठकीत या रस्त्यांची माहिती विचारली जाते तेव्हा अधिकारी चक्क बनवाबनवी करतात। जुनं रेकॉर्ड मिळत नाही असं सांगून पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का? कोट्यावधींच्या या व्यवहारात कोणाकोणाचे खिसे गरम झालेत असा देखील सवाल उपस्थित झालाय। साधारणतः मागच्या 6 तारखेला ही बैठक झालेली होती आणि वाहतूक कोंडी आणि त्यावर काय उपाययोजना करू शकतो आपण या अनुषंगाने चर्चा करून त्याच्यात उपाययोजना करायचं ठरवलं गेलेलं होतं। आणि त्यात प्रामुख्याने जे दिसून आलं ते असं दिसून आलं की आपल्याकडे रोडची रुंदी कमी आहे। सगळ्याच बाजूने आपण जर विचार केला लातूरच्या 4 मेन प्रमुख रस्त्यांचा विचार केला गेला तर जनसंख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि रोड आहे तसेच आहे, रोडचे रुंदीकरण झालेलं नाही। त्या अनुषंगाने जेव्हा जास्ती माहिती घेतली, जास्त चर्चा केली तर त्यावेळेस असं दिसून आलं की बऱ्याच ठिकाणी जे सर्व्हिस रोड्स आहेत ते सर्व्हिस रोड्स सोडले गेलेले नाहीत आणि जिथे सर्व्हिस रोड सोडले गेलेले आहेत तिथे काही दुकानं लागलेली आहेत किंवा गाड्या थांबतात, भाजीवाले थांबतात। या अनुषंगाने थोडीशी माहिती मिळालेली आहे। आपण संबंधित विभागाला अशी सूचना केलेली आहे की बाबा सर्व्हिस रोड्स कुठल्या रोडना अवेलेबल आहे, कुठे कुठे सोडले गेलेले आहेत, सोडले गेलेले असतील तर त्याची आज परिस्थिती काय आहे, मोकळे आहेत की त्याच्यावर कोणी दुकानं, गाड्या, हातगाडे लागलेले आहेत तर ते पाहावं। आणि दुसरं, जिथे लेआउट मंजूर असेल पण सर्व्हिस रोड ती सोडले गेलेलं नाही, सर्व्हिस रोड प्लॉट लाईनमध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे, तर ते सर्व्हिस रोड्स कशी मोकळे करून घेता येतील या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे आणि संबंधित विभाग ती माहिती गोळा करून आमच्यापर्यंत देत आहे। एकदा ती संपूर्ण माहिती जर डॉक्युमेंटेशन झालं त्या माहितीचं, मग त्या अनुषंगाने आपण मग पुढे ते सर्व्हिस रोड्स कसे जनतेसाठी मोकळे करून घेता येतील याबाबत आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्यातली काही मंडळी जी मंडळी जी होती ती वसुलीमध्ये 22 तारखेपर्यंत आपली विशेष वसुली मोहीम होती, त्यातला काही स्टाफ तिथे गेलेला होता आणि हे जुने रेकॉर्ड्स आहेत। ते जुने रेकॉर्ड सगळे बघून करायला थोडासा अवधी लागेल। साधारणतः ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला एक प्राथमिक अंदाज येण्याची शक्यता आहे। आता वेळ आली आहे या भ्रष्टाचाराचा चेहरा उघड करण्याची। जनतेच्या टॅक्समधून बनणारे हे रस्ते जर असेच विकले जात असतील तर प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? लातूर शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात वारंवार तक्रारी होऊन देखील महानगरपालिकेकडनं कोणतेही पावलं उचलत नाहीत। त्यासोबतच लातूर शहरातल्या रिंग रोडवरचे जेवढे सर्व्हिस रोड आहेत ते सध्या परिस्थितीला चक्क गायब झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन देण्यात आली, मात्र त्यांनाही त्याही निवेदनाची दखल घेण्यात आली नाही। मला सांगा, बालाजी जाधव शिवसेनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। मला सांगा सर, कशा पद्धतीने तुम्ही शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला, काय काय नेमकं प्रयत्न केलेले आहे? लातूर शहरात गेल्या 2-3 वर्षापासून वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत असल्यामुळं सन्माननीय इथले जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सन्माननीय अमितभाई देशमुख यांनी वारंवार DPDC बैठक असेल, महापालिकेची बैठक असेल, मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत बैठक असेल, आणि वारंवार सूचना केली की बाबा तुम्ही वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजना करा। त्या अनुषंगाने आम्ही शहरातील जे बाह्य रस्ते आहेत, रिंग रोड आहेत, त्या अनुषंगाने आम्ही तिथं अभ्यास केला असता असं लक्षात आलं की जवळपास 24 किलोमीटरपैकी 11 किलोमीटर रस्ता हा सर्व्हिस रोड जे पूर्वीच्या ब्रँच ऑफिसनं सोडलेले होते ते सर्व्हिस रोड पूर्ण आज रोजी गायब आहेत। आम्ही या संदर्भात कागदोपत्री नगररचना विभागांना, आयुक्तांना वारंवार पाठपुरावा करून आम्ही त्यांना त्या प्रती दिल्या, परंतु आज रोजीपर्यंत गेल्या 6 महिन्यापासून नगरविकास विभाग व महापालिका उदासीन आहे या विषयात। आम्ही पाठपुरावा करतोय, आम्ही वारंवार निवेदनं दिली आहेत शिवसेनेच्या वतीनं। मला वाटतं 2 वेळेस आम्ही निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्यात कसलेही
कारवाई महानगरपालिका व नगररचना विभाग करत नाही. या संदर्भामध्ये 6 मार्च रोजी महानगरपालिका आयुक्त असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, गटनेते असतील यांची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावं अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र 6 तारखेनंतर आज 24 तारीख आहे, आज तागात काय झालेलं नाही आहे, म्हणजे किती उदासीन आहे. त्याच्यात काय आहे, 2011 ऑक्टोबर महिन्यात लातूर शहर महानगरपालिका अस्तित्वात आली. महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी शहरातील रेखांकन असतील, म्हणजे विकास योजनेच्या परवानगी असतील ते ब्रँच ऑफिस देत होतं. त्याच्यानंतर 2011 पासून महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर ते सगळे रेखांकन मंजुरीचे अधिकार लातूर महानगरपालिका टाउन प्लॅनिंग विभाग हा करत होता. परंतु 2011 महानगरपालिका स्थापन झाली आहे, आज 2026 आहे. यांच्याकडे एकही रेखांकन उपलब्ध नाही. त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचे, म्हणजे ज्याच्यावर काम करतं टीपी विभाग, डीपीवर काम करतं, डेव्हलपमेंट जे प्लॅन असतो त्याच्यावर काम करतं, किंवा समजा 2005ला एक लेआउट मंजूर झाला आणि आज 2026ला मला एक लेआउट मंजूर करायचे. तुमच्याकडे पूर्वीचं रेकॉर्ड जर उपलब्ध नसेल तर टीपी विभाग कशावर काम करतोय? आम्ही हा सवाल त्या बैठकीत महापौरांना याविषयी आमदार महोदयांनी सूचना दिल्यानंतर बैठक लावली होती महापौरांनी, किंवा कसं करता येईल याला, या संदर्भात आम्ही तिथं प्रत्यक्ष दाखवून दिलं झालं, किंवा तुमच्याकडे रेकॉर्डच नाही तर तुम्ही काम कशावर करतो. पण ते देऊनही आज 15-20 दिवस झाल्यात कसलीच कारवाई नाही. कारवाई शून्य आणि उदासीन. महानगरपालिकेचा टीपी विभाग आणि आयुक्त मॅडम यांना पण वारंवार सूचना देऊन त्यांनी पण करत नाही. येणाऱ्या काळात आम्ही आणखीन 15 दिवसाची वाट बघतोय. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिले. येणाऱ्या 15 दिवसात जर आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे जर सर्व्हिस रोड जर उपलब्ध नाही करून दिली शहरवासियांना तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला गेलं तर शहर वाहतुकीचा गंभीर विषय असताना देखील महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे आत्ताही प्रतिसाद देताना दिसत नाहीत. येत्या काळात यांनी प्रतिसाद जर नाही दिला तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावर आता आयुक्त तरी कारवाई करणार का आणि फायली अशाच दडपल्या जाणार का हे पाहणं गरजेचं बनलं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.